नमस्कार, मी रेणुका। आज आपण मसाला इडली बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे जुने तांदूळ घेतलेले आहेत। 3 वाटी तांदूळ घ्यायचे आहे आपल्याला आणि 1 वाटी उडदाची डाळ। त्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे। आता दोनदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। डाळ आणि तांदूळ एकत्रच धुतले तरी चालेल। डाळ तांदूळ व्यवस्थित धुवून घेतले आणि आता यामध्ये आपल्याला थोडेसे 15-20 दाणे मेथीचे घालायचे। मेथीचे दाणे पण धुतले आणि यामध्ये आता भरपूर पाणी घालून 4 तास भिजवत ठेवायचं आहे। चार तासामध्ये तांदूळ आणि डाळ व्यवस्थित भिजलेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून थोडं पाणी घालून इडलीचं बॅटर मिक्सरमधून वाटून घेतलं। आता याला रात्रभर झाकून ठेवून द्यायचं। दुसऱ्या दिवशी इडलीचं बॅटर छान फर्मेट झालेलं आहे। बघू शकता, छान अशी मस्त जाडी आलेली आहे। आपण इथे बॅटर तयार करताना मेथी दाणे घातले होते, त्यामुळे छान असं पफी असं झालेलं आहे पीठ। आता यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ। मीठ छान मिक्स करून घ्यायचं। बघू शकता, छान मस्त अशी जाडी आलेली आहे पिठाला। बबल्स येत आहेत। आता मसाल्याची तयारी करूयात। आता त्यासाठी आपण 4-5 इथे बटाटे घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतले। आता ते कुकरमध्ये 2 शिट्या काढून घ्यायचे। आता मसाला फोडणी लावायचा आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं। अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग आणि थोडीशी 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 मध्यम आकाराचे कांदे। कांदे आता शिजलेले आहे। आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, ती पण छान परतून घ्यायची। आता इथे घालायची हळद, लाल तिखट, धण्याची पावडर, थोडंसं गरम मसाला आणि सोप आणि धणे थोडे भाजून त्याची भरड करून घेतली, ते 2 चमचे घालायची। आणि यामध्ये बटाटे असे हाताने फोडून घालायचे। आता इथे घालायचं आहे स्वादानुसार मीठ आणि कोथिंबीर। गॅस करायचा बंद आणि याला छान मिक्स करून घ्यायचं। सर्वात आधी आपल्याला ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासला आतमध्ये छान असं तेल लावून घ्यायचं आहे।
आता या भाजीचे हा जो मसाला केला आहे आपण त्याचे असे लांब रोल करायचे आहेत. हे असं इथे ग्लासमध्ये ठेवायचं. आणि आता हे जे आपण इडलीचं बॅटर केलं होतं छान फर्मेट झालेलं आहे, त्यामुळे इथे इनो वगैरे टाकायची काही गरज नाही. आणि हे असं इथे पूर्ण असं आजूबाजू हे घालायचं. गॅसवर इथे मी कुकर ठेवलेला आहे, आपण पातेलही ठेवलं तरी चालेल. आणि तिथे पाणी ठेवलं, पाणी गरम झालेलं आहे. आता हे ग्लास आपल्याला इथे ठेवून द्यायचे आहेत. आणि इडलीसारखं शिजवून घ्यायचं आहे, झाकून ठेवून द्यायचं. मसाला इडली छान शिजलेली आहे. आता हे ग्लास मी काढले कुकरमधून आणि यांना थंड पाण्यात ठेवलं. 5 मिनिट थंड पाण्यात ठेवलं आणि मग छुरीला तेल लावून कडेकडेने असं फिरवून घेतली छुरी. आणि मग हे हळूहळू ही अशी इडली आपली निघाली ग्लासमधून. बघा, छान मसाला इडली तयार झालेली. आता हिला आपण फ्राय करायची. गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये थोडं तेल घालायचं. अर्धा चमचा मोहरी, कढीपत्ता, हिंग, थोडीशी कोथिंबीर आणि ही काश्मीरी लाल मिरची. याला छान तडका द्यायचा. आता मसाला इडलीचे छान छोटे छोटे स्लाइड्स करून घ्यायचे. अशा प्रकारे मसाला इडली तयार झालेली आहे. सोबत नारळाची चटणी आहे, लोणचं आहे फणसाचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.